जय जिजाऊ जय शिवराय बंधू आणि भगिनींनो, मी राजेंद्र सिंह पाटील, प्रदेशाध्यक्ष मराठा उद्योजक कक्ष. मराठा सेवा संघ प्रणीत हा उद्योजक कक्ष काम करतो. यामध्ये आदरणीय युगपुरुष खेडेकर साहेबांनी एक कानमंत्र दिला होता की उद्योग व्यवसायामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे. आणि साहजिक आहे की आपणसुद्धा ज्यावेळी विचार करतो पूर्वीपासून, तर एक वास्तव आपल्यासमोर आल्यानंतर मराठा समाजाची लोकसंख्या आजही बहुतांश 70% आसपास जवळजवळ शेतीवरती अवलंबून आहे. आपण नोकरीचाही प्रयत्न करत असतो, आरक्षणाची मागणी आपण केलेली आहे. पण या सर्व माध्यमातून जरी काही नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध झाल्या, तरीही त्या किती लोकांना पर्यंत पुरू शकतील किंवा मिळतील. आणि मग राहिलेल्या लोकसंख्येनं मग परत शेतीमध्येच अडकून पडण्यापेक्षा त्यांना कुठंतरी एक उद्योग व्यवसायाच्या प्लॅटफॉर्मवरती कसं आणता येईल आणि शेतीवरचं जो अतिरिक्त भार आहे लोकसंख्येचा, तो कसा कमी करता येईल, याच्यावरती आज काम करण्याची गरज ही प्रकर्षानं जाणवते. त्याकरताच आपण हा मराठा सेवा संघ प्रणीत मराठा उद्योजक कक्षाची स्थापना आपण केली होती. आणि आपला हा कसोशीना प्रयत्न राहिलेला आहे की नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे आपण बनूया. एक व्यक्ती नोकरी करत असेल तर त्याचं ते घर चालवेल, पण एक व्यक्ती जर करता उद्योग व्यवसाय चालू केला तर ती व्यक्ती जवळजवळ 20 ते 25 लोकांना सर्व्हिस देऊन 20 ते 25 लोकांचं घर चालवेल. हा जो कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट घेऊन आपण कुठंतरी मराठा उद्योजक कक्षाची घोडदौड आपण चालू ठेवलेली आहे. जे बंधू आणि भगिनी ऑलरेडी उद्योग व्यवसायामध्ये आहेत, त्यांनासुद्धा आपण एकत्र करतो आहे. कारण त्यांच्या अनुभवाचा फायदा ह्या नवीन पिढीला जे उद्योग व्यवसायाचं स्वप्न बघतात त्यांना मिळावा आणि यांच्या अनुभवाच्या फायद्यातून नवीन पिढी स्थिर स्थावर ह्या उद्योग व्यवसायामध्ये व्हावी, असा एक आपला प्रयत्न आहे. मराठा उद्योजक कक्षाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये आपण ही मूव्हमेंट चालू केलेली आहे. त्या जिल्ह्यामध्ये आपले पदाधिकारी काम करतात. जे ऑलरेडी उद्योग व्यवसायामध्ये आहेत ते एकत्र येतात. उद्योगाचे व्यवसायाची ओळख एकमेकाची करून घेतात आणि त्या माध्यमातून बिझनेस रेफरन्सेस मीटिंग चालतात. यामध्ये एक मोठा अनुभव जमेस घेतल्यानंतर त्या अनुभवाचा फायदा नवीन जनरेशनला कसं होईल आणि मराठा समाजाची मानसिकता ही बहुतांशी उद्योग व्यवसायाकडे कशी वळेल, याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. आणि सामाजिक काम करत असताना आपण प्रत्येकाने हे भान ठेवलं पाहिजे की आपल्या समाजातील बंधू आणि भगिनी येऊन हा जर प्रयत्न करत असतील की समाजाला उद्योग व्यवसायामध्ये कसं आणता येईल आणि त्याच्यावरती जर काम आपण मराठा उद्योजक कक्षामधून मार्फत करत असू, तर इतरांचं हे कर्तव्य आहे किंवा अशा पद्धतीनं काम करणाऱ्या इतर संघटनांचंही कर्तव्य आहे की प्रत्येकाने जर करता एखादी चांगली गोष्ट घडत असेल समाज घडवण्यासाठी म्हणून, समाज उन्मुख बनवण्यासाठी म्हणून, तर प्रत्येकाने त्याला सहकार्य करण्याची गरज आहे. त्या ठिकाणी मग ते कोणत्या पद्धतीचं सहकार्य असू दे, जर करता आपण एखादी मूव्हमेंट एखाद्या चांगल्या पद्धतीनं आपण पुढं नेत असू, तर त्यामध्ये सहभाग नोंदवणं हा सुद्धा एक मोठा एक सहकार्याची भावना असू शकते. कारण एखादा विचार घेऊन आपण पुढे जात असताना चांगला उद्योग व्यवसाय घडवण्याचा, तर त्यामध्ये तितक्याच पद्धतीनं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून त्या ठिकाणी प्रत्येकाने सामील होणं हे सुद्धा
नितांत गरज आहे. आम्ही आशा करतो की आमचे हजारो सहकारी या मराठा उद्योजक कक्षाच्या माध्यमातून जे समाजामध्ये काम करतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम चालू आहे, त्या त्या ठिकाणी आपले समाज बांधव, बंधू आणि भगिनींनी आपण सहभाग नोंदवावा. प्रत्येक गोष्टीमध्ये जे आपण करत आहोत त्या गोष्टीचं तुम्ही चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्हली विचार घेऊन आम्ही जे समाजाप्रती एक चांगली भावना ठेवून उद्योग व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून, उद्योग व्यवसाय वृत्ती वाढावी या दृष्टिकोनातून जे प्रयत्न करत आहोत त्यामध्ये सहकार्य करा अशी मी आपणास कळकळीची विनंती करतो. या सर्वाचा एक परिपाक म्हणून आपण पुणे येथे 15, 16, 17 मेला मोशी येथे एक मराठा ग्लोबल बिझनेस फोरम या माध्यमातून एक एक्सपो अरेंज केलेला आहे. त्या एक्सपोमध्ये सुद्धा सहभाग तुम्ही नोंदवा. महाराष्ट्रातून आणि देश लेवलातून आणि आंतरराष्ट्रीय लेवलातून त्या ठिकाणी आपले बांधव भगिनी त्या ठिकाणी सहभागी होत आहेत. आपणही सहभागी व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय.